तुम्ही गेलायत काजू गोळा करायला, पण तुम्ही रानात वाट भटकून वाघाच्या बिळापर्यंत पोचलायत का? तर झालं असं, मी आणि माझे काका गेलो होतो रानात रानमेवा जमा करायला. ते तुम्ही माझ्या मागच्या रीलमध्ये बघितलं असालच. तर आम्ही पोटा पाण्यापुरत्या काजू गोळा केल्या, पण आता काकांना कोकमाची आठवण झाली. पण कोकम आज जंगलात होते. मग आम्ही जंगलाची वाट धरली. या वाटा आणि वाटेत काटे एकदम हार्डवाली फिलिंग वाटत होती. आमचं कोकमाचं झाड आलं, पण कोकम मात्र पिकले नव्हते. इतक्या आत येऊन खाली आत जाणं काकांना काही पटलं नाही. काकांना रानातला जुना फणस आठवला, पण फणसापर्यंत जाण्याची वाट ती नाही आठवली. काका स्वतःच काठीने वाट बनवू लागले. त्यांनी वाट काढली आणि वर चढले, पण हातात बॉटल घेऊन वरती चढणं शक्य नव्हतं. एका थ्रोमध्ये बॉटलवर फांद्यांमध्ये अडकवली. थोड्या वेळासाठी मी स्वतःला बिअर समजू लागलो, पण आता काकांच्या आत पुष्पा शिरली. स्वतः तर झुकले नाहीत, पण मला झुकवला पण आणि वाकवला पण. वाट अजूनही सापडली नव्हती. काकांना जेव्हा विचारलं, वाट आहे काय? हा, हे उत्तर ऐकून मी काकांवर दया दाखवू की स्वतःवर काहीच समजत नव्हतं. ह्याच्याहून मोठी गोष्ट पुढे आमची वाट बघत होती. आम्ही फणसासोबतच वाघबिळाच्या वाटेवर होतो. पुढे आमच्यासोबत काय होतं ते आपण बघू पुढच्या व्हिडिओत.